गावातील आपली सुंदर अशी सकाळ झालेली आहे। मस्त हिरवगार असं वातावरण, पाऊस, त्यामुळे थंडगार असं वातावरण झालेलं आहे। तर चला, आज गणपती बाप्पा आपल्याकडे विराजमान होत आहेत, त्यामुळे मी इथे डाळ, भात, 2 भाज्या, गोड असं सगळं करायचं आहे। तर माझ्या सासूबाई मोदकांची तयारी करत आहेत, तर मी एका बाजूला बाकी सगळं नैवेद्याची तयारी करून घेत आहे। आता थोड्याच वेळात आपल्याकडे बाप्पा येणार आहेत, तर चला पटपट आपण सगळं आवरून घेऊया। आता आपल्याकडे गणपती बाप्पा हे बघा आलेले आहे। सुंदर असे निरागस त्यांचे डोळे तुम्हाला बघायला भेटतील। छान वाटतं त्यांच्याकडे बघताना, मस्त वाटतं। तर इथे आता थोड्याच वेळात त्यांना आम्ही त्यांच्या जागेवर विराजमान करणार आणि त्यांची आरती करणार आणि आम्ही नैवेद्य ठेवणार आहे। सुंदर अशी आरती चालू झालेली आहे इथे। आरती झाल्यानंतर आम्ही लगेचच इथे देवाला नैवेद्य अर्पण केलेला आहे। खूप छान वाटतंय ना असं देवाला बघून। आता इथे तुम्ही आता आजूबाजूला जे काही डेकोरेशन बघताय ना, हे सगळं माझ्या नवऱ्याने केलेलं आहे। खूप छान वाटतंय, खूप मेहनत घेतली आहे त्यांनी गणपती येण्याच्या अगोदरपासून। आता मी इथे सगळ्यांसाठी ताटं वाढून घेत आहे। सगळ्यांचं जेवण झालं की मी आणि माझ्या सासूबाई आम्हीही जेवण घेणार आहोत। आजचा ब्लॉग आमचा काही मोठा नाही आहे, कारण की गणपतीचा पहिलाच दिवस असतो, त्यामुळे सगळी लगबग असते, घाई असते आणि आपलं गाव म्हणलं की खूपच आपली धावपळ असते। त्यामुळे आमचा ब्लॉग हा छोटासाच असणार आहे। तुम्हाला आमचा ब्लॉग बघा कसा वाटतोय, छान वाटणारच, कारण की आपले गणपती बाप्पा दिसतात। ही बघा, तुम्हाला इथे मी संपूर्ण मूर्ती आमची दाखवते गणपती बाप्पाची, किती सुंदर दिसतात आहेत। हे जास्वंदाचं फूल जे गणपती बाप्पाला आवडतं, आणि इथे आपले गणपती बाप्पाचे डोळे किती सुरेख असे आहेत, छान वाटतंय ना। आपल्या गावातल्या मूर्त्या तुम्ही म्हणाल जे आपण गणपतीचे असते ते असेच असतात, साधे, सिंपल आणि बघायला तर एक नंबर वाटतात। आजकाल आपण मूर्तींमध्ये वेगवेगळे प्रकार आणतो, पण आपले जे सुंदर असे गावातल्या अजून मूर्त्या आहेत ना, त्या आणखी अजूनही देखण्या वाटतात, म्हणजे बघावं अशा वाटतात। आपण तसं म्हणाल तर गणपतीची मूर्ती कशातही असो सुंदरच वाटते। तर चला, संध्याकाळ झाली आणि थोडंसं मी राऊंड मारायला बाहेर आली। तर आजचा ब्लॉग आमचा कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा। तोपर्यंत सर्वांना बाय बाय।